राम राम मंडळी. तर मी जात होतो बघा पंढरपूरला जाताना 155 रुपये तिकीट असतं रेल्वेचं. हे नेहमीचंच आहे माझं. पण आज मी नांदेडवरून बसलो व बघतोय तर काय ट्रेनचं तिकीट मला 255 घेतलं. ट्रेनचा टाईम लेट झाला म्हणून माझं थोडं नशीब चांगलं. मी थोडीशी तक्रार केली व विचारपूस केली की माझं तिकीट एवढं का वाढलं या. मी म्हणलं 155 मी नेहमी देतो, अचानक ट्रेनचं पण तिकीट वाढलं की काय बस सारखं. 2:40 मी त्यांना थोडं विचारलं, म्हणून त्यांनी म्हणले साई काही असेल म्हणजे काही क्वालिटी वगैरे असेल हां ठीक आहे. रेल्वेचं काही डब्याचं काही असेल तर मी म्हणलं सर थोडंसं माहिती करून द्या. मी त्याच डब्यात बसतोय ज्यांचं 155 तिकीट आहे, मी पण त्यांच्यासोबतच बसतोय 255 रुपये देऊन. तर त्यांनी म्हणलं चल बघूया कसं आहे काय नाही. ट्रेनचा टाईम लेट असल्यामुळं थोडासा इंटरेस्ट घेतला व बघला की मला तिकीट काय वाढून भेटलं. मग त्यांना त्या पोलीसवाल्यांना विचारलं, त्यांना थोडीशी म्हणजे थोडं आवाजामध्ये त्यांना बोललं की याचं तिकीट एवढं जास्त का. तर ते म्हणले रूट चेंज झाला, असं झालं तसं झालं. तर ते पोलीसवाले म्हणले की रूट चेंज झाला, फलान झाला, पितान झाला, मला नका सांगू, त्याचं तिकीट वाढलं का. सगळ्यांचं 155 दिल्या तुम्ही आणि यालाच का 255 दिल्या. तर मग ते समोरचा व्यक्ती म्हणला दादा मला काही माहीत नाही, या मिशनीमध्ये जेवढं बिल येतं तेवढं मी ते करतो. तर ते बिचारे वृद्ध व्यक्ती होते, मी पण त्यांना जास्त बोललो नाही. मग त्यांनी म्हणले जे या मिशनीचे मालक आहेत म्हणजे कोण आहेत काय नाही, त्यांना पण बोलवलं. त्यांनी पण बोललं की बा मला या मिशनीबद्दल काही माहीत नाही, मी फक्त प्रिंट वगैरे काढतो. तर बघू शकता मित्रांनो, माणूस एकूण एकावर कसं लोटत असतो. चूक आपली आहे की दुसऱ्याची आहे हे मान्य कधीच नाही करत. तर आता हा व्यक्ती बघत होता की म्हणला की माझी काही चुकी नाही, मला काही गरज नाही आहे, या मिशनीमधून मी प्रिंट काढायचं तेवढं काम करतो, मला ते बिल वगैरे काय माहीत नाही. मग ते पुढल्या व्यक्तीला गेलं. मग मी मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलो व त्यांना पण विचारलं की बा असं कशामुळे झालं राव. मग ते म्हणले झाली असेल काही चूक. तर मग त्या कारणावर मला थोडा राग आला. मी त्यांना विचारलं की अशी कशी चूक झाली, नेमकं तिकीटच का वाढलं. आज मी एक आलोय, मी विचारपूस करतोय म्हणून तिकिटाचं थोडंसं बघण्यात येते. उद्या कोणता गरीब घराचा व्यक्ती आला, त्याला विचारला म्हणजे तो डायरेक्ट तिकीट काढून सरळ जाईल ना. फुकट त्याचे 100 रुपये वेळ जातील, शासनाला जातील, नक्की जातील, कोणाच्या खिशामध्ये ते पैसे जातील त्याचा पण आढावा नाही लागणार. तर मित्रांनो अशा प्रकारे मी त्यांच्यासोबत थोडी वाटचाल केली व पुढचा कार्यक्रम चालूच होता म्हणजे असं भांडणाचा. ते पण त्यांना बोलत होते. मग त्यांनी म्हणले की कॅन्सल होते का बघू, तिकीट कॅन्सल वगैरे करायचं. मग माझा प्रश्न असा होता की कॅन्सल कराईल पण अशी चूक कशामुळे झाली, काय झाली. तर मग जास्त काय हे नव्हतं मित्रांनो, म्हणजे इश्यू जास्त काय नव्हता. त्या मिशनीमध्ये काहीतरी म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम किंवा काही असं वगैरे आलं म्हणा. तर त्याच्यामुळे मी पण जास्त विषय वाढवला नाही व त्यांना म्हणलं की दादा अशा चुका पुन्हा नका होऊ देऊ. कारण ज्या व्यक्तीला म्हणजे गरीब व्यक्ती असतात त्यांना तेवढं काही समजत नाही, ते सरळ तिकीट देतात व निघून जातात. कमीत कमी तिकिटाची माहिती तरी तुम्ही ठेवा. या ठिकाणी तुम्ही काम करतायत, कमीत कमी एवढी तरी माहिती ठेवा की तिकीट कोण्या गावाला किती आहे काय नाही, एवढं तरी माहिती ठेवा. माझे पैसे मला रिटर्न मिळाले, थोडा आनंद झाला आणि दिवस चांगल्या प्रकारे गेले.